नाही, पत्रकार परिषद घेतली याचं कारण असं की मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत हे माननीय पंतप्रधानांनी जी घोषणा केली त्याची प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करण्यासाठी 2012पासून मी प्रयत्न करतो आहे. भले घोषणा आता जाहीर झाली पण माझे प्रयत्न 2012पासून चालू आहेत. अन्न वस्त्र निवारा हे नागरिकांना पुरवणं हे प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे, परंतु हे फक्त आजपर्यंत कागदावरतीच राहिले. याची प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी राजकारणविरहित प्रसिद्धीविरहित आम्ही काम करतो आहे. माझ्या संस्थेचं नाव आहे सम्राट अशोक टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गिरणी कामगारांना घरं देणं, पोलिसांना घरं देणं, सामान्यजणांना घरं देणं आणि पर्यटनाचा विकास करणं हा एकच ध्यास ठेवून आम्ही शासनाला पाठपुरावा करत आहोत. मला महाराष्ट्र भूषण पर्यटन रत्न पुरस्कार मिळाला आहे, मला कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे, मला भारत सरकारने स्पेनमार्फत जागतिक पर्यटन पुरस्कार दिला आहे. हे पुरस्कार कपाटात ठेवण्याऐवजी त्याचं प्रॅक्टिकली अंमलबजावणी करण्यासाठी पर्यटनाची जी धोरणं आहेत त्याचं अवलोकन करून केंद्र व राज्य सरकारच्या खात्याने सादरीकरण करून त्यांच्याकडनं उत्तराची प्रत घेऊन आता माझा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. कारण मी जी जमीन मागितली ती जमीन जिल्हाधिकाऱ्यांची म्हणजे सरकारच्या मालकीची आहे आणि सरकारची मालकी असल्यामुळे सरकारसोबत PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावरती भागीदारी करून त्या ठिकाणी जे शासनाचे विविध उपक्रम आहेत उद्योजकाचे, पर्यटनाचे, रोजगार निर्मितीचे, जे पर्यटनाच्या माध्यमातून धोरण आहे 2015चं त्याचं प्रत्येक ठिकाणी मी सादरीकरण केलं आहे. त्यासाठी ज्या जमिनी मागितल्या त्या जमिनीकरता मला महानगरपालिकेने NOC दिली, मला SRAने NOC दिली, मला MMRDने NOC दिली आणि ह्या प्रकारे काम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7-7 पानांचे अहवाल 2 वेळा दिले. तर आता त्या पद्धतीने का मंजुरी व्हायला वेळ लागतो आहे याची आढावा बैठक या देशाचे माननीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब यांनी 15 फेब्रुवारी 2022 रोजी ठीक 3 वाजता सह्याद्री या गेस्ट हाऊसमध्ये संबंधित 7 सनदी अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. पण 7 सनदी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर मला पेपर मिळाले नाहीत. मी त्याच्यावरती ह्यांना विचारतो, डिपार्टमेंटला विचारतो आणि उत्तरं देतो. जो प्रस्ताव मी 2012पासून खात्याने सबमिट केलेला आहे त्याचा अभ्यास करायला त्याला वेळ मिळत नाही. मग कुठली काम करतात प्रशासकीय अधिकारी? हीच या देशाचं खेद आहे की प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष केल्यामुळे योजना रखडतात आणि प्रतिनिधी जे असतात निवडून गेलेले त्यांना यातलं कितपत ज्ञान आहे किंवा नाही ते मला माहीत नाही. पण जे माझ्यासारखा सामान्य माणूस त्याचा सखोल अभ्यास करून त्या डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटचे GR दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन विकासाकरता समिती निर्मित केलेली आहे. त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि मागणी केलेली जमीन पण जिल्हाधिकाऱ्याची आहे. मग जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी आम्हाला काय मदत करावी? त्यासाठी शासनाची प्रोत्साहन योजना म्हणून आहे. प्रोत्साहन योजना सामान्यांसाठी आणि दलित उद्योजक जे असतात त्यांच्यासाठी दलित उद्योजक प्रोत्साहन आहे योजना आहे. मग ह्या योजना ह्यांना का समजू नये? आम्ही सांगितल्यानंतर जर ह्यांना समजेल तर हे आयच झाले कशाने? हे फक्त एखादा प्रस्ताव करत असतील तर त्याला धचा मा करायचा आणि प्रकरणं रंगळत ठेवायची. त्यात त्यांचा काय इंटरेस्ट आहे या विषयावरती मला बोलता येत नाही. या विषयावरती 2012पासून प्रयत्न करून राज्य सरकार केंद्र सरकारचा पाठपुरावा घेण्यासाठी मला कामगार मंत्री बच्चू कडू यांनी वेळोवेळी मदत केली. मला आमदार विनायक मेटे यांनी वेळोवेळी मदत केली. मला जितेंद्र आव्हाड साहेबांनी आम्ही हा विषय करताना खातेनिहाय मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, गृहनिर्माण मंत्री, कामगार मंत्री सगळ्यांना आमच्या गिरणी कामगार घेऊन आम्ही भेटलो. त्यांना प्रस्ताव दिला. बाबा रे इतका चांगला विषय आहे. आज गिरणी कामगारांच्या 3 पड्या उद्ध्वस्त झाल्या. कसले तुम्ही मंत्री आणि कसले प्रशासकीय अधिकारी? भारत माझा देश है, सारे भारतीय माझे बांधव हैं। जो गिरणी कामगारों का जो भी प्रश्न है ये करीब करीब 2002 से चालू हो गया। तो 1 लाख अभी तक 1,74,000 गिरनी कामगारों ने घर के लिए अर्जी भरा है, फिर भी किसी को घर मिला नहीं है। 15,000 खाली लोगों को घर मिला है। 15,000 घर मिलने के बाद सबका प्रश्न छूटता नहीं है और जगह जो मिल रही है उसमें घर मिलने वाले भी नहीं है।
आज तक खाली 35 गिरनी को जमीन सरकार ने एक्वायर किया है, बाकी गिरनी का ज़मीन एक्वायर ही नहीं हो रहा है, तो घर कहाँ बनेंगे, घर बन ही नहीं सकते। ऐसे टाइम में हम लोग ने 680 एकड़ भी जगह गिरनी कामगारों के लिए घर के लिए जो सरकार की थी, महाशासन की थी, वो हमने कांजूर गांव में ईस्टर्न वेस्टर्न हाईवे के बाजू में कांजूरगांव स्टेशन पूर्व में हमने बताई थी। उसके ऊपर पूरा सर्वे करके ऑल क्लियर रेसिडेंशियल जगह है, उसको देने के लिए हमने अप्लाई किया था 2016 में, लेकिन सरकार ने उसके ऊपर कोई इम्प्रूव नहीं किया। उसके बाद में मेक इन इंडिया का ये जो 2012 का साल का जो प्रोजेक्ट इन्होंने सादर किया था माननीय पंतप्रधान को, तो 14 में उसके ऊपर उजागर हो गया। उजागर होने के बाद उसके ऊपर जगह 30 एकड़ अलॉट करने के लिए मेक इन इंडिया के माध्यम से स्लम फ्री इंडिया, झोपड़पट्टी मुक्त इंडिया और रोजगार युक्त इंडिया और अपना पर्यटन युक्त इंडिया, स्वच्छ मुंबई और अभिनव भारत, ऐसा इसके ऊपर जो अफोर्डेबल घर उन्होंने पंतप्रधान की जो स्वप्न है जो साकार करने के लिए उन्होंने मेक इन इंडिया के माध्यम से सम्राट अशोक बहाराम को उन्होंने अपना नियुक्त किया। नियुक्त वो हो गए। ऐसी ये जो बात है, ये मेरे जो दो सहकारी है, हमारे जो साथी है, जो शिव संग्राम के महाराष्ट्र चिटनीस माननीय हिंदूराव जी जाधव साहब और आरपीआई आठवले गट के महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय विलासराव तायड़ी जी साहब से हम लोग का दोनों का संपर्क हो गया, इनके साथ में चर्चा हो गई। तो कुछ लोगों को सम्राट अशोक ने जो प्रस्ताव दिया है उसके ऊपर सरकार को बोल दिया है, लिख के दिया है कि गिरनी कामगारों को घर दूंगा। पूरा ध्यान से उसके ऊपर पूरा दिमाग लगा के जो साथ होना चाहिए, सरकार के जो योजना है उसमें आना चाहिए, उसका पूरा स्टडी करके उसमें डाल दिए। हिंदूरावांची माझी भेट झाली त्यावेळेस नाईक साहेब आणि बागडे साहेब हे दोघं त्यांच्या कार्यालयामध्ये आली होती आणि व्यथागाथा ये जो मिल कामगार के बारे में बात कर रहे थे कि हमें सरकार, हम मिल कामगार है लेकिन सरकार हमारी सुन नहीं रही है, हमें अब मकान चाहिए, हमें रहने के लिए मकान नहीं है। तो फिर मैं हिंदूराव को बोला कि मेरे एक मित्र हैं जो आठवले साहब के साथ कल बैठे थे और सम्राट अशोक जी ये आठवले साहब के साथ चर्चा कर रहे थे कि मुझे रज्जाक नगर, अंबेडकर नगर, दुर्गा नगर, गणेश नगर ये 7,000 वहाँ पे झुग्गी झोपड़ी है। ये 11 रिजर्वेशन पे बैठी है। उनको उठाने के बाद जो मुझे 30 एकड़ ज़मीन मिली है वो 30 एकड़ वडाला में 86 शिवड़ी वडाला 86 सर्वे नंबर 83 86 सामने, तो यहाँ पे मुझे 7,000 झोपड़ा बैठाना है, वो भी मुफ्त में। तो मुझे सम्राट अशोक को मैं पूछा कि अगर 7,000 लोगों को आप फ्री में मकान दे रहे, वहाँ पे झोपड़ी वाले को फ्री में मकान दे रहे, तो ये झोपड़ी वाला वहाँ से हटेगा क्या? तो ये मैं माननीय आठवले साहब के सामने ये जो बोला था कि सर झोपड़ा 1 किलोमीटर भी आगे पीछे नहीं जाएगा, कोलाबा वाला वडाला जा सकता क्या? तो आठवले साहब बोला राइट नहीं, लेकिन सम्राट अशोक बोले कि नहीं जा सकते हैं, मेरे पास गाइडलाइन है। तो मैं सम्राट अशोक जी के साथ बात किया कि भाई आप अगर कोलाबा से यहाँ पे उठाएंगे, इनको बिठाना चाहते हो फ्री ऑफ चार्ज, तो फ्री ऑफ चार्ज तो आपके पास इतना फंड होना चाहिए, कितना 7,000 लोगों को आप फ्री ऑफ चार्ज मकान दे रहे हैं, तो आपके पास फंड होना चाहिए। तो ये बोले कि सही है। तो माननीय आठवले साहब जी बोले कि जो मिल कामगार है, तो मिल कामगार बहुत सारे हैं, तो इसमें हम लोग यानी कि गवर्नमेंट मिल कामगारों को पूरा मकान दे नहीं सकती है, तो अशोक सम्राट जी आप दे सकते क्या? तो बोले ठीक है मैं तो देने के लिए तैयार हूँ, लेकिन मैं मिनिमम 15 लाख रुपया एक मकान, 355 स्क्वायर फीट कारपेट का मकान, और जो भी गवर्नमेंट का यानी कि प्राइम मिनिस्टर का जो निधि है 2.5 लाख रुपया वो भी मैं लेगा।
इस माध्यम से जो 7,000 लोगों का जो फंड जमा होगा उसमें से मैं इनको फ्री ऑफ चार्ज देगा और इनको 15 लाख में मकान देगा।